शक्तीपीठ हा मार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी हे सर्व शेतकरी बांधव आणि महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर हे आपण शेतकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर महिलासुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत। या ठिकाणी आम्ही वेशभूषा रावणाची वेशभूषा करून या ठिकाणी एक शेतकरी आलेला, आपण त्याच्याशी बातचीत करूया। मला सांगा, नाव सांगा आणि ही रावणाची वेशभूषा का केल्या? माझं नाव इंद्रजित पाटील आहे। आज श्रीरामाचं जे मंदिर आहे ते सुद्धा सरकारनं लुटलं आणि एवढं मोठं सरकार जे आहे ते प्रत्येक पक्षाला एकत्र घेतंय, म्हणून आज राम आणि रावण एकत्र आल्यात सरकारला विचारायला शेतकऱ्यांना न्याय कधी देणार म्हणून हा रावण आलाय आज। आपल्याबरोबर या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहेत। काय भूमिका आहे तुमची? रावण वेशभूषा करून या ठिकाणी सहभागी झालेला आहे, काय एकच रावणानं ह्यो जो रावण आहे तो 11 तोंडी रावण आहे आणि 11 तोंड्यानं हे जे बाकीचे 10 तोंड आहेत हे आपल्या सरकारला काहीतरी सांगतंय। इथं तुम्ही जर वाचलं तर हे प्रत्येक काही ना काहीतरी सांगतंय आणि हे रावणाची वेशभूषा करून इंद्रजित पाटील अनेक वेळाला सरकारना काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते। इथं जर बघितलं तर सुपीक जमीन आमची जाणार आहे, ती परत येणार नाही जमीन, म्हणून सरकारनं हा हट्ट सोडावा। त्याचबरोबर अनेक दिवस त्या जमिनीमध्ये जर पाणी साचून राहिलं तर क्षारपड होईल, निचरा होणार नाही। त्याचबरोबर पुराचा धोका वाढणार आहे, आमची जनावरं उद्ध्वस्त होतील, शेती उद्ध्वस्त होईल, घरं उद्ध्वस्त होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यावरती अवलंबून असणारी जी बाजारपेठ आहे ती सुद्धा उद्ध्वस्त होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र कर्जबाजारी आहे। 1,00,000 कोटी कर्ज काढून हा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी आहे, कुणाची मागणी आहे, त्याचं नाव फक्त या सरकारनं सांगावं। आणि आमची जमीन का फक्त शेती जाणार नाही तर छोटे मोठे व्यवसाय जाणार आहेत, कुणाच तर व्यवसाय चालवायसाठी आमचे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही उद्ध्वस्त करू नये। त्याचबरोबर शेती आहे, रोजगार पण उद्ध्वस्त होणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी पुढची पिढी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शिकवली, ह्या शेतीच्या जीवाशी केली, ते पैसे जे तुम्ही देणार आहे त्या पैशाचं आम्हाला काही उपयोग होणार नाही, पुढच्या पिढीसाठी शेती राहणार नाही, ते शेतीपासून वंचित राहतील। आणि म्हणून या सगळ्यांचं जे हे म्हणणं आहे ते हे मुख्य हे जे मुख आहे ते म्हणतंय एकच जिद्द शक्तीपीठ रद्द। नक्कीच आपण पाहू शकता रावणाचे सुद्धा मत असंच आहे की एकच रद्द, शक्तीपीठ रद्द, असं या रावणाचं सुद्धा मत असल्याची भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आता थोड्याच वेळात विश्रामबाग चौकातून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी बांधव हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या स्वरूपात धडकणार आहेत। कॅमेरामॅन रोहित सोबत मी शंकर देवळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।